ज्या तालुक्याला 30-30 वर्ष आश्वासन देऊन लोकांनी पदं भोगली, ज्या तालुक्याला आश्वासन देऊन लोकांनी आमदारकी आणि खासदारक्या मिळवल्या, त्यांच्याकडून हे एकही काम पूर्ण होऊ शकणार नाही. लोकसभेमध्ये झालेल्या भाषणांचे रेकॉर्डिंग काढा आणि यांनी लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी जेवढे शब्द दिले त्यापैकी एक शब्द तरी पूर्ण झाला ते करू शकत नाहीत. यामध्ये विजू औटींनी घेतलेला माघार त्याचं त्यागाचं प्रतीक आहे औटी साहेबांची आमदारकी. यामध्ये सुजित पाटलांनी राजकीय घेतलेला निर्णय त्याचं प्रतीक आहे दाते सरांची आमदारकी. आणि म्हणून जे आपण म्हणतो की दाते सर आमदार नुसते नाही, दाते सर सर्वांचे आमदार आहे, कारण की सर्वांनी मिळून आपले मतभेद सोडून एक सुसंस्कृत चेहरा या तालुक्याला मिळावा यासाठी आपण प्रयत्न केला. आणि दाते सर देखील प्रत्येक वेळेस प्रश्न मांडतात, तालुक्याचे प्रश्न जाणून घेतात आणि शेवटी एका आमदाराला मर्यादा आहे. मी मान्य करतो की जनतेने दाते सरांना निवडून दिलं, पण ज्या अपेक्षा तुम्ही आमदारांकडून धरतात त्यांना देखील काही मर्यादा असतात निधी आणण्याच्या. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. मागण्यांना अंत नाही, पण तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की जो तालुका आश्वासनावर जगला, ज्या तालुक्याला 30-30 वर्ष आश्वासन देऊन लोकांनी पदं भोगली, ज्या तालुक्याला आश्वासन देऊन लोकांनी आमदारकी आणि खासदारक्या मिळवल्या, त्यांच्याकडून हे एकही काम पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो की तुम्ही या सगळ्यांच्या भाषणाच्या रेकॉर्डिंग काढाच, लोकसभेमध्ये झालेल्या भाषणांचे रेकॉर्डिंग काढा आणि यांनी लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी जेवढे शब्द दिले त्यापैकी एक शब्द तरी पूर्ण झाला ते करू शकत नाहीत. त्यांच्याकडून ते होणार नाही, कारण की यापूर्वीही त्यांच्याकडून काही झालेलं नाही. शब्द देऊन सत्ता मिळवणं सोपं असतं, पण जबाबदारी पडल्यानंतर ती पार करण्याची दानत फक्त आणि फक्त विखे पाटील परिवारामध्ये आहे आणि ते आम्ही करून दाखवणार. आम्ही ना इथून पळालोय ना इथून पळणार. जनतेने नाकारलं तरी आज आपण जनतेला दिलेला प्रत्येक शब्द, मी पराभूत झाल्यानंतर मला आवश्यकता नव्हती सकाळी योजना करायची, मी माझे हात झटकून मोकळे झालो असतो की कशाला करायचं, लोकांनी पाडलंय. पण आपलं राजकारण फक्त 5 दिवसापुरतं नाही. आपण एका लाटेवर सवार होऊन लोकप्रतिनिधी झालो नाही. 50 वर्ष कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत विखे पाटील परिवाराबरोबर राहणारे असे असंख्य लोक आहेत ज्यांनी आपल्या परिवाराचा त्याग केला, ज्यांनी आपल्या सत्तेचा त्याग केला, ज्यांनी आपल्या अर्थकारणाचा त्याग केला. आणि म्हणून 50 वर्ष टिकावं असं राजकारण आपण करतो. म्हणून पराभूत झाल्यानंतर देखील 900 कोटी रुपयाची साखळी योजनेला प्रशासकीय मान्यता आपण पुढच्या 15 दिवसामध्ये देणार आहोत. हे फक्त आपण करू शकतो. कुकडीमध्ये येणारं पाणी जे अवघ्या नारायण गव्हाणपर्यंत पोहोचतोच तर फक्त 600 क्युसेकवर होतं, ते ह्या रुंदीकरणाचं काम झाल्यानंतर 900 क्युसेकवर येणार. म्हणजे यापुढे पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी भांडावं लागणार नाही. खोटं बोलायला आपल्याला जमत नाही. ज्यांना बोलायचं त्यांना परमेश्वर त्यांचं कल्याण करो. ज्यांना जे करायचंय त्यांनी ते करावं. फक्त माझी आपल्याला अपेक्षित एवढीच विनंती आहे की डोळे उघडायला शिक. आश्वासनांच्या भूलथापाला बळी पडू नका. पठारावर पाणी येणार, पठारावर पाणी येणार. 10 आमदार झाले या भाषणावर. आलं. ज्या गोष्टी वास्तविकतेमध्ये आहेत, दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलता येत नाही म्हणून माझा कार्यक्रम झाला, पण तरी सुद्धा मी तुमच्या पुढे ठामपणे येऊ का शकलो, कारण की एकही माणूस इथं उठून म्हणू शकत नाही की तुम्ही हा शब्द पूर्ण केला नाही, कारण की आपण कोणाला खोटं बोलून पडलो नाही. शांतपणे झोपू शकतो, कारण की जो शब्द दिला तो पूर्ण केला आणि जे उर्वरित शब्द आहेत ते आता या पुढच्या 3 वर्षामध्ये मी पूर्ण करून दाखवणार. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जसा आपण दाते सरांना दिला, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला द्या. आमची जबाबदारी आहे आणि फक्त आम्हीच करू शकतो हे पण तुम्हाला सांगतो. फोटो काढणार नाही, व्हिडिओ काढणार नाही, झाडू लावणार नाही, पण पाणी तुम्हाला मीच देणार हे पण तुम्हाला मी सांगतो. हे सगळं आपल्या कधी जमणार नाही. त्यामुळे आज अनेक नवे चेहरे या मंडपामध्ये विजू आपल्याला पाहायला मिळतात. बरेच लोक त्या मंडपामध्ये होते या अपेक्षेने की विधानसभेमध्ये काहीतरी होईल. पांडुरंग निश्चित केला पाहिजे. मला काही वाईटपणा वाटत नाही. मी तुम्हाला सांगतो, या मंडपामध्ये बसलेल्या 20% लोकांनी माझ्या विरोधात मतदान टाकलं. चॅलेंज लावून सांगतो. परत सत्ता आली तर काय करणार? अर्ज दिल्याशिवाय तर अर्ज घेणार एकच आहे आता घडी. ज्याच्या मागे फिरलो त्याच्याकडे अर्ज देऊन उपयोग नाही, कारण की त्यालाच कोणी ऐकत नाही.
सत्तेमुळे नेते बदलू नका. निष्ठा ठेवा. निष्ठा ठेवल्यावर राजकारण वाढत जातं. निष्ठा ठेवल्यावर सुसंस्कृत राजकारणी या तालुक्यामध्ये कायम राहील. सत्तेच्या मागे पळाल्यानंतर कामं होतात. तो कोणी आलं तरी काम होणार आहे. पण मी काय एवढा मोठा नाही आणि मी कोणाला दोषही देणार नाही. ना कोणी माझ्या विरोधात काम केलं, मला त्याचं नाव लक्षात आहे. अनेक लोक स्वतःहून येतात माझ्याबद्दल, मला बोलतात दादा जे झालं गेलं ते विसरून जा. म्हटलं बरं झालं तू सांगितलं, तू विरोधात होते आज कळालं. त्यामुळे स्वतःहून स्वतःची कब्र खाजू नका. माझ्या काहीच लक्षात राहत नाही. मी विसरून गेलोय. आपण नव्याने सुरुवात करू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.